कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि भगवद्गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन जो पुरुषोत्तम योग म्हणजे 15वा अध्याय आहे त्याच्या दुसऱ्या भागाला मी आता सुरुवात करत आहे. वास्तविक पाहता 15वा अध्याय हा अर्थातच काय म्हणावं लागेल, भगवद्गीतेचं शिखर आहे. 9वा तर गीतेच्या मध्यावर आहे आणि इथे बरंचसं सगळं तत्त्वज्ञान सांगून पूर्ण होत असतं. 18वा अध्याय तर उपसंहार आहे. पुढले 16वा आणि 17वा म्हणजे दैवासुर संपद आणि श्रद्धात्रय विभाग योग आहे. आणि इथे बरंचसं तत्त्वज्ञान भगवंतांनी सांगून हे पूर्ण केलेलं आहे, म्हणून या अध्यायाला शिखराध्याय असंही म्हटलं जातं. आपण मागच्या भागात काही श्लोकांमधनं पाहिलं होतं. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषया नुपसेवते. हाही भाग आपण पाहिला होता की पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचं ज्ञान होतं आणि ते ज्ञान जे होत असतं ते प्राणामुळेच होत असतं, या अंतिम आत्मतत्वामुळेच होत असतं. म्हणून सर्व अवस्थांमध्ये स्थित असणारा असा आत्मा कसा आहे? उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानं वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. उत्क्रामंतम म्हणजे शरीर सोडून जाणाऱ्या किंवा शरीरात स्थित असणाऱ्या, विषयांचा भोग घेत असताना 3 गुणांनी युक्त असतानाही आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. विमूढा न अनुपश्यन्ति म्हटलेलं आहे, जाणत नाहीत. पण कोण जाणतात? केवळ पश्यन्ति ज्ञानचक्षुषः म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत, ज्यांना प्रज्ञाचक्षु आहे, ज्ञानरूपी डोळे आहेत, असे विवेकशील ज्ञानी विद्वान लोकच अंतिम तत्वाला म्हणजे आत्म्याला जाणू शकतात. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल, विषयोपभोग घेणारा शरीराची जी काही पंचज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे जे विषय आहेत त्याच्यातच रत असणारे म्हणजे चार्वाक दृष्टिकोन बाळगणारे असं आपण म्हणू, भौतिकवादी चंगळवादी विचारसरणीचे लोकांना आत्मज्ञान होत नाही. पण असं सगळं आहे, शरीराला आपल्या अनेक अवस्थातून आपलं शरीर जात असतं. बाल्यावस्था आहे, त्याच्यानंतर अगदी पहिली शिशु आहे, बाल्य आहे, कुमार आहे, तारुण्य आहे, प्रौढ आहे, वृद्ध आहे, वृद्धावस्था आहे. हे स्टेजेस आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातले, किंवा एक मैलाचे किलोमीटरचे दगड आहेत. त्यातून एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होते आणि त्यामध्ये हे अवस्थांतर होत असतं. पण त्या अवस्थांमध्ये त्यात राहणारा मी हा कायमच असतो ना, त्यातलं आत्मतत्व हे कायमच असतं. पण त्याचं स्वरूप कसं आहे ते जाणावं म्हटलं तर मूर्ख लोकांना, विमूढाला हे समजू शकत नाही किंवा त्यांना तशी इच्छाही होत नाही असं भगवंत म्हणतात. मग पुढे काय म्हटलेलं आहे? यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. आपल्या हृदयात स्थित असणाऱ्या या आत्म्याला योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या आत्म्याला प्रयत्नाने जाणतात. यतंतोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा. पण ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही, अकृतात्मानो, कृतात्मा वेगळे आणि अकृतात्मा वेगळे, त्यांना प्रयत्न करूनही ते आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. जे काही आहेत ना योगी लोक आहेत, ते सुद्धा अनेक खूप प्रयत्न करून मग समाधी कशी लावता येईल, त्या अष्टांग योगाच्या 8 अवस्था आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, त्यातून आपल्याला अंतिम तत्वाचं स्वरूप या परमात्म्याचं स्वरूप जाणता येईल का याचा विचार करतात. यतंतोऽप्यकृतात्मानं नैनं पश्यन्ते चेतसा. चेतस म्हणजे मन. जे आत्म्याला जाणायचं असेल ना तर आपल्याला असं म्हणावं लागेल, आपल्या उद्धाराचा विचार करत असताना जे दक्ष आहेत त्यांनाच प्राप्त होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतात, उपासना करावी लागते, धार्मिक उत्सवांना जावं लागतं, जप करावा लागतो, नामस्मरण करावं लागतं, तीर्थयात्रा करायला लागतात.
तेच जाणू शकता. ही साधनं आहेत म्हणजे परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. नाही तर रामकृष्ण परमहंस म्हणायचे गंगा पाप म्हणतात, गंगेत स्नान डुबकी मारली की पाप नाहीसं होतं. पण तिथे डुबकी मारली आणि पाप नाहीसं असं वाटतं, पण इथे परत आपल्या गावात परत आल्यावर मनुष्य पापाचरण करायला लागतो. त्याचं काय, त्याला काय उत्तर आहे? उत्तर देता येणार नाही. म्हणून अकृतात्मना आहेत ते. यतन्त्योप्य अकृतात्मानो नैनम पश्यन्त चेतसः. जे सगळ्या आपल्याला म्हणावं लागेल ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या आहारी गेलेले आहेत, त्यांना मात्र ह्याचं ज्ञान ते प्रयत्न करून सुद्धा आत्मस्वरूपाला जाणू शकत नाहीत असं त्याचं. म्हणून माणसाने सावध राहिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने काय कौरवांच्याकडे असणाऱ्या भीष्माचार्य जे आहेत त्या भीष्माचार्यांचाही शेवट केला. पण पांडवांकडे सुद्धा दृष्टद्युम्न होते, आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनाही सोडलं नाही, त्यांनाही जीवदान दिलं नाही. म्हणजे तिथे स्थिर आहे. म्हणजे असे अकृतात्मानो जे लोक असतात ना, भीष्माचार्य चांगले असून सुद्धा द्रौपदीला वाचवू शकले नाही, हा भाग आहे. म्हणजे सगळं चांगलं आहे, पण दुर्जनांच्या सहवासात म्हणजे संगदोषा म्हणावं लागले. त्यांचं अन्न खाल्ल्यामुळे बुद्धीसुद्धा तशीच झाली, वाचवू शकले नाहीत. म्हणून योगीजनही नाही, अंतःकरण ज्यांचं शुद्ध केलं नाही त्यांनाही परमात्म्याचा ते परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. मग परमेश्वराच्या तेजाचा महिमा कसा आहे बघा. यदा आदित्यगतम तेजो जगद्भासय यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. सूर्यामध्ये जे काही तेज आहे ना, ते सूर्याला ते तेज सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करतं. त्यामुळे जे तेज चंद्रात आहे तेच अग्नीत आहे, आणि ते सर्व माझंच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून हा सूर्याचा विचारही इथे आपल्याला केलेला दिसून येतो. सूर्य किती पृथ्वीच्या 5 पट मोठा आहे बघा. केवढं कितीतरी लांब, 15 कोटी किलोमीटर लांब आहे. केवढं अंतर आहे. आपलं काय आदित्य येईल चाललंय आता सूर्यावरती, शोध घ्यायला चाललेला आहे. 12-13 हजार किलोमीटर असेल तरी माणसाची प्रवास करायला दमछाक होत असते, थकवा येत असतो. हे तर केवढं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण त्यातलं तेज आहे ना, ते तेज मी आहे. चंद्र हा चंदती इति चंद्र हा, चंद्र म्हणजे शीतलता देणारं. चंद्र हा ग्रह आहे ही माहिती आहे. सूर्य हा तारा आहे, आणि चंद्राचा प्रकाश म्हणजे सूर्याचा परप्रकाश आहे. परावृत्त झालेला प्रकाश तो चंद्र. पण चंद्र हा सुद्धा आल्हादकारक आहे. सूर्य पृथ्वीहून 13 लाख पटींनी मोठा आहे बघा. केवढे, आणि एक सूर्य नाही आहे. शास्त्रज्ञ असं म्हणतात असे अनेक सूर्य असले पाहिजे. कितीतरी अब्ज वर्ष तो टिकणार आहे असंही सांगितलं जातं विज्ञानामध्ये, असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून सूर्याला प्रकाशित करतो सगळ्यांना, पण ते प्रकाश देण्याचं सामर्थ्य हे माझ्यामुळेच त्याला प्राप्त झालेलं असतं. तुष्टी पुष्टी बल प्राप्त होत असतं अग्नीमुळे, चंद्रामुळे शीतलताही प्राप्त होत असते. म्हणून यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो. अग्नीचं तर तेज खूप मोठं आहे, आपल्याला माहिती आहे. कोणत्याही गोष्टीला हे करायचं असेल ना साक्ष, तर अग्नी साक्ष केलं जातं. विवाहापासून ते शेवटपर्यंत असं म्हटलं जातं. पण संस्कारातला अग्नी हा चांगला असतो, स्मशानातला अग्नी चांगला नसतो हे माहिती आहे. पण अग्नीमध्येही तेज असतं असं म्हणावं लागेल. स्वामी विवेकानंदांना शेवटी हे दिल्यानंतर, अग्नी दिल्यानंतर एक त्यांच्या भगव्या वस्त्राचं बघा कसं आहे, एक तुकडा उडत 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 सिस्टर निवेदितेच्या पायापाशी आला, आणि तो तिने जपून ठेवला. एवढी तिची श्रद्धा होती गुरूंवर. हे गुरु शिष्य नातं हे असं वेगळ्या प्रकारचं असतं. एवढं मोठं तिला सुद्धा तेज प्राप्त होतं, स्वामीजींनाही होतच म्हणावं लागेल. म्हणून हे सगळं करत असताना अग्नी आहे, त्या अग्नीमुळे सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल, त्या तेज जे आहे, अग्नी काय करू शकत नाही हो. मनात आणलं तर कितीही हे करू शकतात, जाळूही शकतात, उष्णताही मिळते आहे, त्याच्यापासून ऊर्जाही मिळते आहे. म्हणून आपल्या शरीरात सुद्धा पुढे येणार आहे जठराग्नी आहे, वैश्वानर अग्नी असं म्हणावं लागेल. पुढे म्हणतायत गामाविश्यच्या भूतानी धारयाम्य मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. गाम आविष्य, गाम म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरील सगळी प्राणीसृष्टी ही. गामाविश्यच्या भूतानी धारयाम्य मोज. आविष्य म्हणजे मी प्रवेश करून आपल्या शक्तीने या पृथ्वीवरील धारणा करतो. म्हणजे मी त्यांना काय करत असतो, धारणा करणं म्हणजे टिकवून ठेवणं आहे असं सांगता येईल आपल्या. म्हणून पृथ्वीवर प्रवेश करून सगळे जे प्राणीमात्र आहेत
त्यांना सगळ्यांना आपल्याला असं म्हणावं लागेल की आपण परमात्मा हा धारण करतो. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका, आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो. माणसाची शक्ती जी आहे, आपल्याला असं म्हणावं लागेल मी सगळं केलं असं वाटतं, पण माणसाची शक्ती ही मर्यादित आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा संकट आल्यानंतर काही सेकंदाचा भूकंपाचा धक्का बसतो आणि हजारो माणसं काय होत असतात, नाहीशी होतात ह्या पृथ्वीजलावरून. काही सेकंदात हिमनग कोसळतात. आपल्याला झालेलं आहे 2-3 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये, हिमाचल प्रदेशामध्ये, आणि लगेच सगळं हे काय जे होत्याचं नव्हतं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. वादळ असेल, जोरात वाहणारे वारे असतील, किंवा ते सुनामी, समुद्रातनं असणारा झालेला भूकंप, अशा कितीतरी आहेत असं म्हणावं लागेल. पण असं जरी असलं तरी त्यांना निर्माण झालेली जी सृष्टी आहे त्यांना मात्र आपल्याला असं म्हणावं लागेल परमेश्वर धारण करतो. सर्व सोमो भूत्वा रसात्मकः, चंद्र होऊन, अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचं मी पोषण करतो. बघा, आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद असं सांगतं की औषधे जी आहेत ती औषधांवर चंद्र हे तर मनाचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं, सूर्य हे बुद्धीचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं, अग्नी हे तेजाचं प्रतीक. पण कितीतरी वनस्पती चंद्रप्रकाशावर अवलंबून असतात. माझ्या माहितीत दम्याचं औषध कोजागिरी पौर्णिमेला त्या दिवशी विशिष्ट प्रकारचे ठेवून उघडं ठेवतात. जसं आपण दूध ठेवतो चंद्रकिरण पडावे म्हणून, विशिष्ट प्रकारचे गुणधर्म त्यात असतात. तसे काही आयुर्वेदिक औषधं चंद्रप्रकाशामध्ये ठेवली जातात आणि ज्यांना काही आजार झाले असतील, विशेषतः अस्थमासारखे आजार असतील, तर ते बरे करण्याचा प्रयत्न त्या औषधाच्या द्वारे केला जातो. असं चंद्रामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. किंबहुना शेतकरीसुद्धा काही ज्या काही आहेत पिकं जे आहेत त्या काही गोष्टी या चंद्राच्या शीतल प्रकाशात हे करतात, ठेवतात. काही वेळेला सूर्याचा प्रकाशसुद्धा काही वेळेला सोसत नाही. विशेषतः द्राक्षांसारख्यानं सुद्धा असं आवरण घालून ठेवतात. द्राक्षाला सुद्धा जास्त ऊन कडक सहन होत नाही, हे माहिती आहे आपल्याला. थंडावा असावा लागतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, सोमो भूत्वा रसात्मकः, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या वनस्पतींचं रस, ते सगळं काही जे आहे ना, मी त्याचं पोषण करत असतो. म्हणजे चंद्राचा सुद्धा महिमा खूप मोठा आहे. चंद्र अमावस्या असो, पौर्णिमेला असो, चंद्रप्रकाश आहे, द्वितीयेची कोर असो, चतुर्थीची कोर असो, अष्टमीची असो, हे माणसालाही आल्हाददायक वाटत असते. प्रणयीजनांना तर आल्हाददायकच वाटत असते, किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या माझ्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल मी करत असतो, पोषण करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिणा प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम म्हटलेलं आहे. सर्व प्राण्यांच्या मी शरीरात राहणारा वैश्वानर म्हणजे अग्नी आहे. देहमाश्रित हा देहाच्या आधाराने जातो, आणि प्राणापान समायुक्ता पचाम्यन, मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपानाने संयुक्त असणारा असा काय म्हणावं लागेल, वैश्वानर अग्नी आहे. वैश्वानर अग्नी म्हणजे जठर अग्नी, त्याला आपण अन्नाची आहुती देत असतो. म्हणून प्रार्थना करत असताना वदनी कवल घेता नाम घ्याशी सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण होय. उदरभरण हे माझं यज्ञकर्म आहे, त्याच्यात मी अन्न म्हणून जेवताना नेहमी शांत चित्ताने, म्हणजे हे आपण आहुती देत असतो. हा जठराग्नी मंद झाला तर शरीरात काहीतरी विकृती होतात, काहीतरी आजार होतात, हे आपल्याला डॉक्टरसुद्धा सांगतात. म्हणून अहम वैश्वानरो भुक्ता प्राणिनाम देहमाश्रिता प्राण अपान समायुक्ता पचाम. प्राण अपान, आपण नैवेद्य दाखवताना काय म्हणतो, ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा, असं 5 वेळा गोलाकार फिरून मग देवाला दाखवतो. यत करोशी यदस्नाचे, मागच्या अध्याय यत जुवोसी ददासी यत तपस्यसी कौंते यत कुरुष्व मदर्पण. हे आपण आधी कुठलीही गोष्ट केली ती देवाला नैवेद्य लागतो, मग आपण खायचं असतं. ही आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून प्राण अपान व्यान, शरीरात प्राण आहे, श्वास घेणे आहे, आपण ऑक्सिजन, आणि श्वास बाहेर सोडणं म्हणजे अपान आहे. अपान वायू मुखाच्या नाकाच्या ठिकाणी आहे आणि गुदद्वाराच्या ठिकाणी आहे. प्राण अपान व्यान शरीरभर फिरतो आहे. उदान वायू आहे तो कंठामध्ये राहतो, आणि समान वायू आहे तो संपूर्ण शरीर. असे 5 प्राण आहे, शरीरभर फिरतो. असे आपले 5 वायू आहेत प्राण, पण त्याच्यातले प्राण आणि अपान हे 2च घेतलेत. योगामध्ये श्वास काय घेणं
आणि श्वास सोडणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजे प्राणायाम, नियंत्रित करणं जे आहे. त्यामुळे अनेक आजार हे बरे होऊ शकतात. ज्यांना तीव्र आहेत त्यांना असं हे चालत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या जाणत्या तज्ज्ञांकडूनच ते शिकावं लागतं असं म्हणावं लागेल. 5 प्राण्यांपैकी प्राण आणि अपान हे 2च म्हटलेले आहेत. पुढे म्हटलंय पचाम्यन्नम चतुर्विधम. अन्न 4 प्रकारचं आहे. ते 4 प्रकारचं कोणतं आहे? भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य असं म्हटलेलं आहे. भक्ष्य म्हणजे आपण जे पोळी भात भाकरी खातो त्याला भक्ष्य म्हणतात. हे आपलं प्रमुख अन्न आहे. भोज्य आहे, भोज्य म्हणजे पिणं, लिक्विड जे काही आहे, दूध आहे, दही आहे, ताक आहे, रस आहे, त्याला भोज्य असं म्हणतात. लेह्य म्हणजे चोखायचं असणारं, आंब्याचा असणारा जे काही आहे, आपण चोखायचे आंबे वेगळे मिळतात, ते चोखायचे असतात. मोसंबी चोखायचे असतात. आणि चौथा आहे चोष्य आहे. चोष्य पण एक आहे, चोखून खाणं, चाटून खाणं, असं. लेह्य म्हणजे चाटून खाणं. आणि चौथा प्रकार जो सांगितलेला आहे चोष्य म्हणजे चोखून खाणं. चाटून, मोरंबा चाटून खाल्ला जातो, लोणचं थोडंसं असं एक बोट चाटून खाल्लं जातं. चव काय आहे, असे 4 प्रकारचे अन्नाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्या 4 प्रकारच्या अन्नाचं मी पचाम्यन्नम हे अन्न मी पचवतो. जठराग्नी प्रदीप्त व्हायला लागतो हे असून चालत नाही. पुढे म्हटलेलं आहे चतुर्विधम हे अन्न सांगितलं मी पचवतो. पुढे म्हणतात सर्वस्यच्या मृदी सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनम च वेदैश्च सर्वैरहमेव चादो वेदांत कृद्वेद विदेव चाहम म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय? मी सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने आहे. माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही निर्माण होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योगा आहे. वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. या संसारामध्ये, या भवसागरामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. स्वामीमऊ नाही, कुठला भाग चालला आहे आपला? सर्वस्वच्या. मग 2 प्रकारचे पुरुष, मी हृदयाच्या अंतर्यामी आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि अपोहन निर्माण होतं. स्मरण आणि ज्ञान, स्मरणाच्या विरुद्ध विस्मरण, ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान आहे. तेव्हा आणि अपोहेन म्हणजे काय? विचाराने बुद्धीतला दोष काढायचा असतो असं त्याला म्हटलं जातं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सर्व वेदांकडून जाणण्यास मी योग्य आहे असं आपल्याला, मी जाणतो वेदांकडून, वेदांताचा कर्ता आहे आणि मीच वेदांनाही जाणणारे आहे. मीच अक्षरपुरुष आहे, त्याच्यामध्ये राहणारा, कायम तत्व राहणारा आहे. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम असं म्हटलं आहे. उहापोह हा शब्द आपल्याला माहिती आहे. आता ह्याचा उहापोह करा असा एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे त्याची मीमांसा करा, आता चर्चा करा, फॉर अँड अगेन्स्ट, म्हणजे दुसऱ्याची बाजूही ओढून काढणं, त्याला उहापोह असंही म्हटलं जातं की मीमांसा करणं, विश्लेषण करणं, ॲनालिसिस करणं. पण आपल्या बुद्धीतले असणारे आपल्याला काय आहेत दोष घालवावे लागतात, तरच त्याचं ज्ञान होतं. वेदांताचा कर्ता, वेदांताची सुरुवात, वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मी. वेदाच्या अंती येणारं वेदांत म्हणजे उपनिषद. 108 उपनिषद आहेत, त्यातली 10 प्रमुख मानलेले आहेत. त्यातलं ज्ञानसुद्धा त्यातही मीच आहे. द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्च अक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते. या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे 2च प्रकार, क्षर आणि अक्षर. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरं ही, क्षर म्हणजे या पृथ्वीवर असणारी सगळी प्राणीसृष्टी म्हणावं लागेल. प्राण्यांची शरीरं नाशवंत आहेत. आणि कूटस्थो क्षर उच्यते, जीवात्मा हा अविनाशी म्हणजे स्थिर राहणारा, अविचल, त्याला अक्षर. जीवात्मा वेगळा, परमात्मा आणखीन त्याच्या पुढे हे सांगणारे आहेत, पुढे येणारच आहे भाग. माणसाची शरीर मरणम प्रकृती शरीरिणाम, माणसाच्या प्रकृतीला काय म्हणावं लागेल, हा स्वभाव आहे, हे अवस्थांतर आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही, पुन्हा दुसऱ्या शरीरात प्रवेश घेणार आहे. पण कोणतं मिळणार आहे, कोणती योनी प्राप्त होणार, हे तुमच्या कर्मानुसार प्राप्त होत असतं. चांगले कर्म केलं तर चांगलं आहे, पुन्हा पुनर्जन्म आहे. नाही केलं तर कुठल्या नीच योनीला सुद्धा माणसं जातात. तुकडे तुकडे करणारे, कोयत्याने अंगावर धावणारे, कुणाकुणी मारामारी करणारे, हे कुठेही जाऊ शकतात असं भगवंत सांगतात. उत्तमा पुरुषस्त्वन्या परमात्मे तुदाहृता यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरा. या दोन्हींपेक्षा
उत्तम पुरुष तर निराळाच आहे असं म्हणावं लागेल, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं यो लोकत्रयमाविष्य म्हटलेलं आहे. तिन्ही लोक, वरचा लोक, द्यूलोक, अंतरिक्ष आणि खाली पाताळ प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो, तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा आहे असं. बिभर्ती म्हणजे सर्वांचं धारण पोषण करणार, सगळ्यांचं करतोय. तिन्ही लोकांच्या मध्ये असणारं क्षर आहे, शरीरामध्ये असणारा क्षर आहे आणि पुढे असणारा जो आहे तो अक्षर आहे असं म्हणावं लागेल. यस्माक्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तमा अतोस्मी लोके वेदेच प्रतित पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. कारण का, यस्मात म्हणजे ज्या अर्थी मी नाशवंत जड आहे, क्षेत्रापासून पूर्णपणे पलीकडचा आहे. अक्षरादपि चोत्तम अतोस्मी लोके वेदेच प्रतित पुरुषोत्तम, आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षा सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदातही मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. सर्वसामान्य लोक हा आणि वेदांमध्ये सुद्धा पुरुषोत्तम नावाने मी प्रसिद्ध आहे. बघा, क्षर, अक्षर आणि परमात्मा. क्षर सृष्टी आहे, क्षर, अक्षर आणि परमात्मा, किंवा आपल्याला असं म्हणावं लागेल जीवात्मा. अक्षर म्हणजे जीवात्मा आणि क्षर अक्षराच्या पलीकडे असणारा परमात्मा. जीवात्मा म्हणजे परमात्म्याचं शरीरात असणारं प्रतिबिंब असं म्हटलं जातं. बिंब, प्रतिबिंब वेदांतामध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि बघून श्रीकृष्णाला काय म्हणतात, परमात्मा असं म्हणतात. सगळं काही तुझं आणि एक विठ्ठलाची जाणं म्हटलेलं आहे. सगळं काही विठ्ठलमय आहे, सगळं काही राममय आहे, जे ते आपापल्या ह्याचं सगळं काही कृष्णमय आहे. रे रे काय कृष्णमयम म्हटलेलं आहे. एव्हरीथिंग इज फुल ऑफ काय म्हणावं लागेल, गॉड, ऑल इज गॉड अँड गॉड इज ऑल असंही आमच्या स्पिनोझा नावाचा तत्ववेत्ता म्हणतो. आणि म्हणून क्षर, अक्षर आणि उत्तम हे असणारं कर्म. अक्षर आहे म्हणजे भक्ती आहे आणि परमात्मा म्हणजे आहे ते ज्ञान आहे. हे ज्ञान परमात्म्याचं प्राप्त करून घ्यायचं आहे असं आपल्याला इथे सांगावं लागेल. म्हणून क्षरसृष्टी ही नाशिवंत आहे, अक्षर त्याच्यातला जीवात्मा राहणारा कायम आहे आणि त्याच्याही पलीकडे उत्तम पुरुष आहे, तोच आहे परमात्मा आहे, तोच पुरुषोत्तम आहे असं भगवंत इथे आपल्याला सांगताना दिसतात. असं असणारं काय म्हणावं लागेल, हे परमात्मे यो लोकत्रयमाविष्य यस्माक्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तमा अतोस्मी लोके वेदेच प्रतित पुरुषोत्तमा यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजते माम सर्वभावेन भारत. हे भारता म्हणजे हे अर्जुना, जो ज्ञानी पुरुष यो मामेव सम्मूढ म्हटलं, या असम्मूढ, मूढ नाही, असम्मूढ म्हणजे जो ज्ञानी आहे. जानाति पुरुषोत्तमम, जो मला पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष स सर्वविद भजती माम. सर्वविद म्हणजे सर्वज्ञ पुरुष, सर्व प्रकारांनी सर्व भावेन भारत मज वासुदेव परमेश्वरालाच भजतो. मूढ माणसाला, अज्ञानी माणसाला माझं ज्ञान प्राप्त होत नाही. जो आहे कोण असला पाहिजे, ज्ञानी आहे, ज्याला खरोखरच तळमळ लागलेली आहे परमात्मा काय आहे स्वरूप जाणून घ्यायची, त्यालाच मी तोच मनुष्य मला भजतो असं म्हटलेलं आहे. म्हणून कर्मश्रेष्ठ, ज्ञानश्रेष्ठ का भक्तिश्रेष्ठ? क्षर, अक्षर आणि पुन्हा उत्तम पुरुष. पुरुषोत्तमाला जाणायचं असेल तर कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्हींचा जीवनामध्ये सुंदर समन्वय घालायला हवा. जसं एखादं भांडं ठेवायचं असेल तर तिवई आहे, एक पाय त्या तिवईचा तुटला असेल तर भांडं बसत नाही, तसं तिन्ही जीवनात आवश्यक आहे. चांगलं कर्म, अव्यभिचारिणी भक्ती, निर्माण मोहा, जितसंग दोष, अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा आले मागच्या याच्यामध्ये. द्वंद्वही विमुक्ता सुखदुःख संज्ञे गच्छन्ति मूढापद, म्हणून द्वंद्व गेली पाहिजेत. अव्यभिचारिणी भक्ती असली पाहिजे, काय निर्माण मोह गेला पाहिजे. हे जर असेल तर माणसाला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणतायत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे अनघ निष्पाप अर्जुना. अघ म्हणजे पाप, अनघा नाव असतं म्हणजे निष्पाप अर्जुना. हे गुह्यतम शास्त्र मी तुला आता सांगितलेलं आहे, अतिरहस्य शास्त्र सांगितलंय. याचं एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. याचे तत्वज्ञान तत्वतः तरी ज्ञान प्राप्त करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान कृतकृत्य होतं, कृतार्थ होतो असं म्हटलेलं आहे. गुह्यतमम, गुह्य म्हणजे काय, कोणाला सांगायचं नसतं ते,
त्याला गुह्य, गुपित, सिक्रेट असं म्हटलं की आपण ऑफिसच्या कार्यालयीन भाषेमध्ये कॉन्फिडेन्शियल असं म्हणतात. ते सांगायचं नसतं. आजच्या काळात सांगतात ती गोष्ट वेगळी. CR लिहिला तरी काही अधिकारी आहे, CR कसा लिहिला असंही नोकरदार माणसांना विचारणारे अनेक माणसं असतात, अधिकारी. कारण अधिकाराचा ते गैरवापर करतात. एखाद्याचा काही दोष राहिला असेल आणि CRमध्ये मोठ्या साहेबाने काही लिहिलं असेल तरीसुद्धा त्याच्यावरचे अधिकारी त्यांना प्रश्न विचारतात. हा काय मूढ प्रकार झाला, मूर्खासारखं झालं असं आपल्याला म्हणावं आहे. म्हणून गुह्य कुणाला सांगायचं नसतं, ते बंद लिफाफ्यात देतात हेही आपल्याला माहिती. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम असं म्हटलेलं आहे. व्यवहारातलं ज्ञान गुह्य, त्याच्यापेक्षा अजून गुह्यतर, तर तमभव आहे. आणि गुह्यतम म्हटलं, हे गुह्यतमम एकदम असणारं असं गुप्त गुह्य ज्ञान हे मी तत्वतः तुला सांगितलं आहे. आणि ह्याचं ज्ञान करून घेतल्यामुळे काय होतं, ज्ञानवान मनुष्य कृतकृत्य, कृतार्थ, धन्य धन्य आयुष्यात त्याला मिळवायचंही असं काही शिल्लक राहत नाही. जसं व्यवहारात म्हणतात ना, लोक गृहस्थाश्रमात वागत असतात, आता मुलाबाळांचं सगळं चांगलं आहे, आता मला काही मिळवायचं नाही आयुष्यात, मी कृतार्थ आहे, मी समाधानी आहे. तसंच अंतिम तत्वाचं ज्ञान म्हणजे लौकिक शास्त्रांचं नाही, अध्यात्मातलं असणारं अध्यात्मज्ञान, स्पिरिच्युअल नॉलेज हे ज्याला मिळालेलं आहे तो खरोखरच कृतकृत्य होतं. अशी साधना करायला म्हणून कर्मज्ञान, भक्ती आहे, तिन्हींचाही समन्वय जीवनात घालून मगच अंतिम तत्वाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. असं आपल्या सगळ्या संतांनी भक्ती सांगितली असली तरी त्यांची भक्ती अव्यभिचारिणी होत. त्याच्यातून त्यांना काही लौकिक काही साध्य करायचं नव्हतं. मला विठ्ठलाचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून जनाबाई असो, संत तुकाराम असो, रामदास असो, संत नामदेव महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, सगळ्यांनाही आपल्याला असं म्हणावं लागेल, अशी ओढ विठ्ठलाची होती, असे ते एकरूप झालेले होते. असा जो मनुष्य, ज्ञानी मनुष्य जाणतो त्याचं जीवन खरोखरच धन्य झालेलं आहे. गीतेमध्ये ह्या 15व्या अध्यायामध्ये म्हणून हा अतिशय परिपाठात असणारा, महत्त्वाचा असणारा असा गीतेतला अध्याय आहे. हा लोकांच्या रोज म्हणण्यात असतो आणि त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. अत्यंत तात्विक ज्ञान यामध्ये भगवंतांनी आपल्याला दिलेलं दिसून येतं. याचं ज्ञान प्राप्त करून आचरणात आणावं आणि आपलं अधिक जीवन, नाही तर लोक काय प्राण्यांच्या नावाने सुद्धा सध्याच्या राजकारणात काहीही चाललेलं असतं, शिव्या देत असतात, हेही आपण पाहतो. तसं आपली वाणी दवडू नये, आपण तेजस्वी व्हावं, आपण सूर्याचं तेज घ्यावं, चंद्राची शीतलता घ्यावी, अग्नीचं असणारं तेज घ्यावं आणि आपलं जीवन कृतकृत्य किंवा कृतार्थ करावं असं भगवंत इथे आपल्याला शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात. इथे 15व्या अध्यायाला आपण इथे विराम देऊ आणि नंतर 16व्या अध्यायाला आपण पुढल्या भागात सुरुवात करणार आहोत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्ण.